नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. मी राजश्री. तर मैत्रिणींनो, काय झालेलं आहे, आज एका ताईंकडं म्हणजे ज्या दर गुरुवारी आमच्याकडे येतात ना मंदिरामध्ये, त्यांच्या घरी आज चैत्रा गौरीचा कार्यक्रम आणि नामस्मरण आहे. तर आम्ही सर्वजणी म्हणजे एक 10-12 जणी त्यांच्या घरी चाललेलो आहे. तर एकत्र आम्ही मंदिरामध्ये सगळ्याजणी जमणार आहोत आणि सगळ्याजणी जवळजवळ 3:30 पर्यंत येणार आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत आणि रिक्षेने जाणार आहोत, कारण खूप लांब आहे त्यांचं घर. त्यामुळे ठरवलं की सर्वांनी एकत्र जायचं. मग बघू शकता, त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांनी महाराजांची पण म्हणजे गजानन महाराजांचं पण फोटो ठेवलेला आहे आणि खाली खाली बघू शकता चैत्रा गौरीचं पूर्ण म्हणजे सजावट त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं केलेली आहे. तर बघू शकता, त्यांनी स्वतः हाताने बऱ्याच वस्तू बनवलेल्या आहेत. म्हणजे मण्यांचं बघू शकता, इथं डेकोरेशन किती सुंदर केलेले आहेत. म्हणजे मण्यांच्या सर्व वस्तू त्या बनवतात. म्हणजे जे मोती असतात ना आपले व्हाईट कलरचे आणि कलरचे त्याच्यापासून, आणि किती सुंदर डेकोरेशन त्यांनी केलेले आहे. त्यातल्या त्यात पण किती सुंदर असा पद्धतीनं त्यांनी मांडणी पण छान केलेली आहे. त्या आणि त्यांच्या मुलींनी मिळून हे सर्व केलेलं आहे. तर त्याच्यानंतर सर्वजणी म्हणल्या की अगोदर आपण भरपूर अशी देवाची गाणी म्हणूयात आणि त्याच्यानंतर नामस्मरण करूयात आणि मग नंतर आपलं जे काही जप आहे ते पण आपण करूयात, असं त्यांचं झालेलं होतं. आणि छान अशी गाणी म्हणण्यामध्ये सर्वजणी खूप तल्लीन अशा झालेल्या होत्या की कसं होतं ना, एकत्र आले की मग हे गाणं म्हणूया का, ते गाणं देवाचं म्हणूया का, देवीचं गाणं म्हणूया का, असं प्रत्येकींचं होतं आणि ते चाललेलं होतं. आणि मग मी मध्ये नव्हते, म्हणजे माझं शूट चाललेलं होतं, त्यामुळं मी नंतर म्हणजे तिथं येऊन मी गाणी म्हणायला सुरुवात केलेली आहे. मग त्याच्यानंतर काय झालं, सर्व गाणी वगैरे म्हणून झाली, नामस्मरण झालं आणि त्याच्यानंतर ठरल्याप्रमाणे म्हणलं चला आरती करूया. आणि ज्या ताईंच्या घरी हे होतं ना म्हणजे कार्यक्रम, तर त्यांनी आरतीचं ताट घेतलेलं होतं आणि छान अशी त्यांनी काठापदराची साडी वगैरे नेसून खूप छान त्यांनी पण स्वतःला आवरलेलं होतं. आणि अशा प्रमाणे सर्व आरती पूर्ण म्हणून झालेली आहे. आणि सगळ्या आरती म्हणण्यामध्ये सुद्धा सर्वजणी तल्लीन झालेल्या होत्या. बाहेर एवढं कडक ऊन होतं, पण कुणाचं कुणाला काही वाटत नव्हतं. देवाच्या नामस्मरणामध्ये सर्वजणी अगदी तहान भूक हरपून सगळ्यांचं नामस्मरण चाललेलं होतं, आरती चाललेली होती. त्याच्यानंतर सर्व आवरल्यानंतर आम्ही निघण्यासाठी बाहेर पडलो आपल्या घरी येण्यासाठी. तर बाहेर बघू शकता, त्यांच्या दारामध्ये म्हणजे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर खूप असं मोठं आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला खूप असे आंबे लागलेले होते, म्हणजे कैऱ्या. आणि त्याच्यानंतर बघू शकता, पूर्ण त्यांचा जो एरिया होता ना सोसायटी, तिथं पूर्ण बंगले होते आणि बंगल्याच्या बाहेर खूप छान अशी झाडे आली होती. तर म्हटलं चला हे पण आपण शूट करून घेऊया. आणि प्रत्येकांच्या घरासमोर आंब्याचं झाड होतं आणि प्रत्येक झाडाला भरपूर असे आंबे होते. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.